अर्थातच टीजर ट्रेलर सगळं बघून खूप जास्त उत्सुकता होती. 2 खास मैत्रिणी आहेत माझ्या या सिनेमामध्ये, अनितासुद्धा आणि प्राजक्तासुद्धा. सो खूप उत्सुकता होती बघायची आणि अर्थातच म्हणजे जे वाटलं होतं त्याच्यापेक्षा डबल ट्रिपल जास्त छान डिलिव्हर केलं आहे सिनेमाने. सायंटिफिक आणि काळी जादू याचं काहीतरी एक मस्त सांगड घातल्या गेली आणि खूप सुंदर झाला आहे चित्रपट. त्यामुळे ज्यांनाही कोणाला हॉरर जॉनर खूप आवडतो बघायला त्यांनी प्लीज जा. आणि एस्पेशली मला नाव घ्यावं असं वाटेल, एव्ही प्रफुल्लचंद्रनी खूप सुंदर म्युझिक केलं आहे, त्यामुळे प्लीज ते म्युझिक ऐकायला नक्की जा. जारणच्या प्रीमियरला आज मी इथे आलेली आहे. स्पीचलेस आहे, कारण तुम्हाला एका वेगळ्या विश्वात जाऊन एक वेगळा एक्सपिरियन्स करायला मिळतं. कामं तर सगळ्यांची उत्तम झालेली आहे. मला स्पेशल मेन्शन साऊंड डिझाईनचं करायचं आहे. अप्रतिम बॅकग्राऊंड, अप्रतिम साऊंड डिझाईन असं केलेलं आहे. सगळ्यांची कामं उत्तम झालेली आहेत, डिरेक्शन उत्तम झालेलं आहे. सो अ व्हेरी इंटरेस्टिंग डिफरंट फिल्म. सगळ्यांना मी सांगेन की आवर्जून जाऊन ही फिल्म बघा. रात्री बघू नका, कदाचित झोप नाही लागणार नंतर. सकाळी दुपारी बघा, म्हणजे जरा दिवस त्यातनं निघून जाईल. सो एन्जॉय द फिल्म. इट्स अ फॅन्टॅस्टिक फिल्म. मजा आली असं नाही म्हणणार, कारण थोडंसं सस्पेन्स हॉरर असं नाही, पण लॉट ऑफ इंट्रीग तयार करणारं आणि खुर्चीला खिळवून ठेवणारा चित्रपट आहे. सो चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. तुम्ही जरूर जा आणि जारण बघा. आउटस्टँडिंग सगळ्यांची कामात. आमचा मित्र अमोल भगत त्याचा पहिला चित्रपट आहे, प्रोड्यूस केला आहे त्यांनी. खूप खूप शुभेच्छा आहेत त्याला. खरंच खूप छान. मिलिंद जोग उत्तम DOP आणि त्याचं कामही उत्तम झालेलं आहे. अमृता, अनिता सगळ्या स्टारकास्टनी उत्तम कामं केलेली आहेत. आणि खरंच सांगतो, मराठीत खूप दिवसात असा एक छान थ्रिलर हॉरर असा सिनेमा आलेला आहे. प्लीज चुकवू नका, नक्की बघा. मला असं वाटतं की आपण मराठी चित्रपट वेगवेगळ्या जॉनरचे TV वर येण्याची वाट न पाहता थिएटरमध्ये जाऊन पाहावेत, कारण चित्रपट हे थिएटरच्या एक्सपिरियन्ससाठी बनवलेले असतात. सो चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट जरूर पहा आणि त्यामुळे जास्तीत जास्त चांगले चांगले मराठी सिनेमे तयार होतील. खूप दिवसांनी असा काय म्हणायचं की एक सस्पेन्स आणि हॉरर भयपट असा मी बघतेय. आणि फार सुंदर, म्हणजे लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. ऋषिकेशने फार सुंदर बांधणी केली आहे आणि खिळवून ठेवतो सिनेमा हे निश्चितच आहे. पण त्याच्याबरोबर फोटोग्राफी फार सुंदर आहे, लोकेशन सुंदर आहे आणि गूढ वाटत राहतं सतत. आणि सगळ्यात सुंदर अमृताचं काम मला फार आवडलं. इतकं समजून उमजून, पण फार खूप दिवसांनी मला इतका सुंदर अभिनय. आणि अमृताच माझी ती लाडकी आहेच आहे, पण फार सुंदर केलं आहे. आणि उत्कंठा वाढत राहते, भय पण वाटतं, पण त्या गोष्टीमध्ये रस पण वाटतो. खूप खिळवून ठेवणारा सिनेमा आहे, नक्की बघा. अतिशय इम्पॅक्टफुल सिनेमा आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने प्रत्येकाने बघावा असा सिनेमा आहे. भीतीदायक सुख तुम्हाला अनुभवायला मिळालं या चित्रपटात. त्यामुळे जवळच्या चित्रपटगृहात जा आणि जारण हा चित्रपट बघा. ओव्हरऑल फिल्मच मला खूप कमाल वाटलेली आहे, त्यामुळे प्लीज नक्की जाऊन थिएटरमध्ये बघा. फुल ऑन हॉरर मूवी है, उफ तौबा. और इस पिशाची गुड़िया ने ना सबको डरा के रखा हुआ था हॉल के अंदर. ओ गॉड, और बाहर ये मिल गए. गाइस वॉच इट. मैं तो हिंदी वाली हूँ, मुझे भी पसंद आई. गुड. ही एक काय म्हणतात हॉरर सायकोलॉजिकल थ्रिलर आहे आणि मला अशक्य फिल्म आवडली आहे. एक तर माझी खूप जवळची मैत्रीण काम करते, अनिता दाते. अनिताचं, अमृताचं, सगळ्याच जणांचं काम इतकं कमाल झालं आहे. सगळे टेक्निशियन्स, सौरभ काकडे ज्याने सगळा लुक डिझाईन केला आहे, अमेझिंग काम झालं आहे. आणि मला असं वाटतं की ही फिल्म आपण TV वर नाही बघायला हवी. ही फिल्म आपण थिएटरमध्ये जाऊनच बघायला हवी, कारण त्याशिवाय त्या फिल्मची मजा नाही. सो प्लीज तुम्ही जवळच्या थिएटरमध्ये जा आणि ही फिल्म बघा.